स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात गेला असून एसआयटीच्या पथकानं त्याच्या नाशिक येथील घरून त्याच्या मुलाला देखील ताब्यात घेतलंय। त्याचबरोबर खरातची पत्नी कल्पना खरात यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्या फरार झाल्या आहेत। त्यांच्या शोधासाठी 2 पथकं नाशिक आणि इतर भागात रवाना झाली आहेत। शिर्डी पोलिसात कल्पना खरात यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरात यांच्या घरी पोहोचले, पण त्या घरी सापडल्या नाहीत, त्या फरार झाल्या होत्या। खरात यांच्या अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर असून यासाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान खरात कुटुंबियांविषयी काही माहिती नसल्याचं तसेच ते सध्या कुठे आहेत याची कल्पना नसल्याचं त्यांच्या बंगल्यावरील वॉचमननं सांगितलं आहे। दरम्यान अशोक खरात प्रकरणात डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअरही पोलीस यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती मिळतेय। संबंधित सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती का असा पोलिसांना संशय आहे। एका विशिष्ट मेडिकल स्टोअरमधून गुंगीची औषधं, वेदनाशामक आणि काही इतर गोळ्या औषधं खरेदी केली जात होती अशी माहिती यंत्रणेच्या हाती लागल्याचं सूत्रांनी सांगितलं। दरम्यान याची कसून चौकशी सुरू आहे।